उपाध्यक्ष, त्याच्यानंतर आमचे गुणवंत खेळाडू किरण मात्रे आणि त्याच्या हुसेन चाचा आणि शेरदी ट्रेडर्सचे सर्व शाहिदभाई शेख या स्पर्धेतून अलविदा घेत असताना तुमचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवले. तुमचा पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. चला क्षेत्रशे सजून घ्या. नक्कीच खानाव टीम सेकंद सत्र तुम्हाला खेळायचा, त्याच्यामुळे आपल्याला विनंती असते की आपण स्पीडअप मध्ये खेळ चालू करा, जेणेकरून आपल्याला जास्त उशीर होणार नाही. तर पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच, इथून जो संघ जिंकेल त्या संघाचे नाव एखाद्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल. 5 समसमत्या ट्रॉफ्या, 6 दिवस क्रिकेटचं थरार आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस जिथे अंतिम मॅच सुपर 5 साठी कोणता संघ आजच्या दिवसामध्ये लकी ठरेल हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा संघर्ष 2 संघांच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला जगदंबा गावदेवी खानाव आणि त्याला फाईट करत असताना आयशा 11 बोरले या 2 संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, लवकर आपण बॉल चॉईस करा. चांबो चला, टाइम अलर्ट केला जाईल. पहिला बॉल जसा फेकला जाईल लगेच टाइम अलर्ट केला जाईल आणि खानाव टीम सेकंद सत्र तुम्हाला खेळायचा, याच्याकडे लक्ष द्या. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तुम्ही ही इनिंग समाप्त करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश कर्णुक, सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. प्रफुल्ल पाटील आणि त्याला साथ देत असताना ऋतिक पाटील. आता थोडासा चेंज केलाय, सध्या बोर्ले टीमनं संदेश पाटील थोडासा मागे राहिलाय. तर यस, चला लगेच गेम ऑन करा. ऑफिशियल अंपायर देखील आता सज्जत. पंचाचा ग्रीन सिग्नल, मुख्य ट्रम्प कार्ड, मुख्य गोलंदाज. पहिला बॉल फेकला जाईल, लगेच टाइम अलर्ट केला जाईल. 15 मिनिटांमध्ये काही करून तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील. यस, गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. मंगेश कर्णक, समर प्रफुल्ल. पहिलाच बॉल थोडासा आडवा पाटणं केल्याचा वापर जरूर होता, अक्रॉस पाटणं केल्याचा जरूर वापर होता, मात्र पाटणं चेंडू संपर्क झाला नाही आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. 4 षटकांची मॅच. पहिला पिबनचा षटक गोलंदाज मंगेश कर्णुक हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर एक विस्फोटक खेळाडू, मागील मॅच मध्ये 44 धावांची उपयुक्त खेळी साकारणारा फलंदाज प्रफुल्ल पाटील चांबो हा इन ऍक्शन मध्ये. इथे देखील चांगली लेंथ लाईन गोलंदाजी करतो मलिंगा इन ऍक्शन. ही गोलंदाजी पाहायला मिळते जिथे शांत ठेवला फलंदाज प्रफुल्ल पाटीलला आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज मंगेश कर्णुक. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज प्रफुल्ल पाटील. एक धाकड खेळाडू आणि त्या फलंदाजाला सध्या शांत ठेवलाय. पुढचा बॉल प्रहार केलाय अगदी प्रॉपर 5च्या रडार मध्ये इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द प्लॉट. हा टोकलाय षटकार. षटकाराला 6 धाब्यानं वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट हे ओपन केलाय. फलंदाज प्रफुल्ल पाटील चांबवणं मागे 2 बॉल डॉट. त्याच्यानंतर पूर्णपणे चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं आणि एक चांगला फटका आपण प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून पाहिला. पुढचा बॉल गोलंदाज सया मंगेश कर्णुक. पुन्हा एकदा खोदकाम केलंय, चांगला फटका. टीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडं चाचपारले, मात्र चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे मिलतीचा ठोकला हा चौकार.
आज खरं तर श्रेयश संतोष शेळके यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांना पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गोलंदाज या पुन्हा एकदा मंगेश कर्णूक हलक्या हाताने केला, साईडला भरपूर चांगला फटका आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. चांगलं खेळ सध्या प्रफुल्ल पाटील करतो, कारण की सलग 2 बॉल निर्धाव पाहिल्या आणि त्याच्यानंतर मागे 3 बॉलमध्ये 12 धाबा कंप्लीट जॉईन केल्या. 12 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटक गोलंदाज हा मंगेश कर्णूक. अंतिम बॉल असेल. फिल्डिंगची रचना थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न करतोय मॅचमध्ये कानाव संघ. विकेटसाठी जालं रचावा लागेल, कारण की धावगतीला जर ब्रेक द्यायचा तर तुम्हाला प्रफुल्ल पाटीलची विकेट इम्पॉर्टंट राहील मॅचमध्ये. टॅपिंग क्रिकेट मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याची संधी इथे निर्माण करून दिली नाही. उमेश कर्णूक तिथे क्षेत्ररक्षक होते आणि अंतिम बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना ईशा 11 बोरले हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 12 या आकड्यावरती. स्पीड अप बाबाय लक्षात सुद्धा खानाव संघ सेकंड सत्र तुम्हाला केलायचा, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढा लवकर तुम्ही इनिंग समाप्त कराल ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील, याच्याकडे देखील लक्ष द्या. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश पाटील हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जरी 1 षटकार 1 चौकाला, मात्र बॅकअप देखील भरपूर चांगलं दिलं. मंगेश कर्णूक राणा P1च्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 12 धाबा खर्च केल्या. सेकंड षटक योगेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिले इन ॲक्शनमध्ये ऋतिक पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करा कानाव संघ. सेकंड सत्र तुम्हाला केल्याचं याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळं तुम्ही जेवढं स्पीडअपमध्ये इनिंग समाप्त कराल ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. फिल्डिंगची वेळरचना अगदी चांगल्या रीतीने सजवली, मात्र विकेट येतील का खानाव टीमच्या अकाउंटमध्ये हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार योगेश पाटील. दुसरा ट्रम्प कार्ड. चांगला फटका ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. थोडी अचूक होती, पाका पाला आणि तोपर्यंत 1 धाव. त्याच्यानंतर व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल संतोष शेठ शेळके यांना. विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आज त्यांच्या मुलाचा बड्डे, श्रेयसचा वाढदिवस आहे आणि त्यांना आयोजकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संतोष शेठ शेळके यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रवीण आपण स्पीडअप करा. चला गाडी आपण आणा. संतोष शेळके यांना विनंती, चला आपण गाडी आणा आता. तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती. सेकंड षटक योगेश पाटील एक चाणक्य गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन करण्याची पूर्णपणे क्षमता. आडव्या बॅटचा वापर, फटका चांगला. अगदी पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय आणि हा येतोय फलंदाज प्रफुल्लच्या बॅटमधून चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज योगेश पाटील वरती प्रहार केलाय सध्या प्रफुल्ल पाटीलला. संतोष शेठ शेळके यांचा इथे शुभागमन झाला. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या.
हाईट फॅक्टर जास्त आहे. अंपायरनं दंडित घोषित केला की नोचा इशारा आणि चेंडू देखील बाउंड्रीच्या बाहेर. टोटल 5 पंजाब मिळालाय बॅटिंग करत असताना आयशा 11 बोर्ले टीमला. तर 22 धाव पुस्तकावरती प्रीटचा बॉल असेल. समर प्रफुल्ल पाटील चांगला खेळ साकारतो मॅच मध्ये. प्रत्येक मॅच मध्ये अगदी दमदार योगदान दिला. प्रफुल्ल पाटीलला पाक फुटवरती आले. पंच करण्याचा प्रयत्न सुरू होता. सिंगल कंप्लीट झाले आणि एकच धावेने आता समाधान मानावा लागलाय. थ्रो अचूक होती. पाकअपसाठी 300 तरक्षक होते आणि इथे मात्र सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य. एका धाब्यानं संघ 23-23 धाबा. स्पर्धा भरपूर चांगली आहे. आजचा दिवस पाहिला. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज सुपर 5 साठी एक संघ. यातून जो संघ जिंकेल त्या संघाला एखाद्या ट्रॉफीचा मान दिला जाईल. त्याच्यामुळे ट्रॉफीसाठी लढत आहे. एखाद्या पारितोषिकासाठी लढत आहे. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक होते. चकवा देत असताना चेंडू डीपला निघून गेलाय. चिते 4 चौकार. सत्तावीस धाव पुस्तकावरती. गोलंदाज योगेश पाटील वरती आता प्रहार केला. समोर फलंदाज आपण पाहिलं तर ऋतिक पाटील हा फलंदाज अलाउन द कार्पेट केलाय. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दोन्ही फलंदाज चांगला खेळ साकारतात. चौकार येतात, षटकार येतात, त्याच्यानंतर सिंगल डबल. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या आयशा 11 बोर्ले संघ करता. संघ जाऊन पोहोचला तब्बल 28 आकड्यावरती. षटक दुसरा मार्ग असता आणि चेंडूचं विचारलेला अंतिम बॉल असेल एक या षटकातला. योगेश पाटील ज्याच्यावरती विश्वास ठेवला मात्र त्याला देखील सोप उत्तर दिले सध्या बोर्ले टीमला. थोडासा नसाकत दाखवली. वेट ऑन ऑच लेट कट चा नसाकत. चिते 4 चौकार. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला 32-32 धाबा. सलामीची जोडीला फोडता आलं नाहीये. हे डोकेदुखी राहिले सध्या जगदंब खानाव टीमसाठी. दोन्ही गोलंदाजावरती प्रति प्रहार केला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस 32 धाबा. प्रफुल्ल पाटीलचा दमदार योगदान आणि त्याला साथ देत असताना ऋतिक पाटीलनं वैयक्तिक 6 धाब्यांचे योगदान दिला. चांगली फलंदाजी. ओपनिंग ब्लास्ट केला मॅच मध्ये. अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी. या मॅच मध्ये जर तुम्हाला बॅकअप कमबॅक करायचा असेल तर विकेट आणि तो प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल जगदंब गावदेवी खानाव टीमला. तिसरा गोलंदाज विजय तात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावगतीला ब्रेक लावलं जाईल का हा मोठा प्रश्न. मॅच करो या मरोच्या जड मध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न होता. खोदकाम केलं ऋतिक पाटीलला आणि स्ट्राईक रुटेड. आता स्ट्राईक वरती प्रफुल्ल पाटील पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. प्रभूचा बिछा केला. त्याच्या बॅटमधून एक षटकारानं 4 चौकार. मागील मॅच मध्ये देखील 44 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि या मॅच मध्ये तेवढा दमदार योगदान देत असताना अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून बसलाय. गोलंदाज या विजय तात्रे. तिसरा हा ड्रम ज्याचा वापर केलाय. खानाव टीमनं हाफ ट्रॅकर होता. चेंडू आबेमध्ये विकेटची गरज आहे आणि अखेरकार ते विकेट मिळाली विजय तात्रेला आणि जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना आयशा 11 बोर्ले टीमला आवीनं घेतलं झेल. संपलाय प्रफुल्ल पाटीलचा खेळ. चला आपण फलंदाज सेट राहा बोर्ले टीम. तर प्रफुल्ल पाटीलची विकेट अगदी चांगला खेळ साकारला. वैयक्तिक 25 धाब्यांचे योगदान दिलं आणि त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना आयशा बोर्ले टीमला. चला टाइम
तिसरं षटक थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न विजय तात्रे करतो. विकेटची गरज होती आणि ती अखेर का महत्वाची विकेट प्रफुल्ल पाटील चांबो मैदानातून बाहेर झाला. तर नवीन फलंदाज भूषण पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या पहिली 35 धावा. विजय तात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेटची संधी आहे. एसटी रक्षकांना पकडला झेल संजू पाटीलनं. तिथे संपलाय फलंदाज भूषण पाटीलचा खेळ. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा धक्का आयशा 11 पोले टीमला. आता मॅच मध्ये थोडस कमबॅक करत असताना 12 चेंडू मध्ये तब्बल 32 धावा जमा केल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर प्रफुल्ल पाटीलची विकेट भूषण पाटीलची. आता धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय जगदंबा गावदेवी खानाव संघ. 13 मिनिटं आपण खर्च केल्यात. फलकावरती धावा पहिला तब्बल 33 धावा. नवीन फलंदाज संदेश पाटील हा मैदानाच्या आतमध्ये इन झाला. आज चांगली गोलंदाजी करतोय विजय तात्रे. मागील 3 बॉल 2 धक्के ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का? वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. शॉट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक होते तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि इथे हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता. 5 षटक टर्निंग पॉइंट राहिले सध्या मी म्हणेन जगदंबा गावदेवी खानाव टीम साठी. कारण की या षटकामध्ये आपण विचार केला अवघ्या एकच धाव विजय तात्रेनं खर्च केल्यानं 2 धक्क्या प्रफुल्ल पाटील आणि फलंदाज भूषण पाटीलला मैदानातून बाहेर काढला. समोर इनॅक्शन मध्ये संदेश पाटील फलंदाजा. लाईन देखील पाहावी लागेल. यस लेग स्टंपला मिस करत होता. थोडासा बाहेर बॉल होता लेग स्टंपच्या. पंचांनी लगेच दंडीस घोषित केला. जिथे वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ 34-34 या आकड्यावरती. विजय तात्रेचा षटक 4 चेंडू अगदी कमालीचे फेकले. मात्र इथे थोडासा लाईन मधून भटकला. चला जास्त सल्ला मस्त देऊ नका. चांगली गोलंदाजी करतो मॅच मध्ये विजय तात्रे आणि त्याला थोडासा सल्ला देत असताना अवी छान अगदी चांगला झेल पकडला. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा विजय. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाकवास करलेला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. एकच धावेनं समाधान मानावा लागला आणि एका धावेनं संघ पुढे सरसावत असताना संघ 35-35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आतापैकी या षटकाचा विचार केला तर 1 चेंडू शिल्लक असेल. हा षटक भरपूर महत्वाचं राहिलं सध्या गोलंदाजी करत असताना जगदंबा गावदेवी खानाव टीम साठी. कारण की या षटकामध्ये धावेवरती पूर्णपणे ब्रेक लावलाय. ऑपोल्टास बॉल दिशा दिली. फाईन रिझन. चेंडू फरार. अंतिम बॉल वरती आलेला चौकार आणि इथे मात्र 3 षटकांचे खेळ समाप्त झाले. 3 षटकांच्या अखेरीस 39 धावा धाव पुस्तकावरती. अगदी अगलं वेगळं तुम्ही पारितोषिक पाहता. आयवा कॅच साठी 2 फॅन आहेत. खरं तर श्रेयस यांचा वाढदिवस आणि त्यांचे पिताश्री संतोष शेठ शेळके यांच्याकडून नक्कीच आयवा कॅच साठी 2 फॅन दिले जातील. मात्र तुमचा प्रत्येक खेळाडू जो आयवा कॅच पकडेल त्याला खरं तर ती चिठ्ठी काढली जाईल आणि शेवटच्या दिवशी जो खेळाडू लकी ठरेल, जो प्रेक्षक लकी ठरेल त्याला आयवा कॅच मध्ये 2 फॅन दिले जातील. याच्याकडे लक्ष द्या. 2 प्लेयर. यस 2 प्लेयर 2 लकी प्रेक्षक असतील त्याच्यासाठी आपला 1 फॅन दिला जाईल. तर 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 39 धावा. शेवटचा षटक कुणाल हाफ ट्रॅकर फुल केला. पोलन सक्सेसफुल. चेंडू चालला मिड विकेटच्या टोक्यावरनं. ठोकला फलंदाज संदेश पाटीलना हा षटकार. तर षटकार आला फलंदाज संदेश पाटील याच्या बॅट मधून. हा प्रॅकर फुलटॉस बॉल नेहमीच फलंदाजासाठी तोफ राहिल्यात आणि त्या
बॉलवरती आपण सातत्यानं मोठे फटके पाहिलेत. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. स्वतःवरती विश्वास ठेवला सध्या संदेश पाटीलनं आणि इथे मात्र स्ट्राईक आपल्याच फॉलोथ्रूमध्ये ठेवला. इथे निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर तब्बल 45-45. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धावा जमा करेल मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 80-11 बोर्ले संघ हे पाहणं गरजेचं. प्रफुल्ल पाटीलने दमदार योगदान दिलं. ऋतिक पाटीलने देखील चांगला खेळ साकारलाय. त्याच्यानंतर भूषण पाटीलची विकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक योगेश पाटील कमालीचा हा झेल पकडलाय. जिथे हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना बोर्ले टीमला संदेश पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज आपण सेट राहा. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तिसरा धक्का लागलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 45 आकड्यावरती. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागे 2 बॉल अगदी चांगले डिलिव्हर केल्यात. गोलंदाज कुणालना पहिल्या बॉलवरती षटकार आला. थोडंसं प्रेशर निर्माण झालं आणि प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी सध्या मॅचमध्ये कुणालने केली. सर देवेंद्र पाटीलनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर हरेशजी शेलके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला स्पीडअप करा. खानाव संघ सेकंद सत्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे आपण स्पीडअप मध्ये खेळ चालू करायच्याकडे लक्ष द्या की सेकंद सत्रामध्ये तुम्हाला चेसिंगसाठी उतरायचे आहे. शेवटचे 3 बॉल आहेत. गोलंदाज कुणाल समोर फलंदाज पाहिलं तर देवेंद्र पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. हाईट फॅक्टरच्या पाहिलं आणि त्याच्यानंतर या लेग पॅच मध्ये सिंगल एका धावेला प्राधान्य दिला. संघ जाऊन पोहोचला 46-46 या आकड्यावरती. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर ऋतिक पाटील ज्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाय सलामीवीर हा फलंदाज खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कुणाल हा गोलंदाज. मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीचा मान. त्याच्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये लाईन चांगली आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. बॅकफूटवरती गेल्या पहिल्याच हे गोलंदाजांना पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या विपरीत हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज कुणालनं, जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 46-46. अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती कोणता नंबर असेल, कोणती मोहर लावली जाईल ऋतिक पाटीलच्या बॅटमधून हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज या कुणाल अगदी चढमध्ये फेकलाय. लेंथ लाईन चांगली. अंतिम बॉल देखील डॉट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 46 धावा धाव पुस्तकावरती आल्यात आणि 47 धावांचं लक्ष आता सेकंद सत्रामध्ये जगदंबा गावदेवी खानाव टीम समोर आहे. लगेच विनंती असे बोर्ले टीम की आपण आता मीटिंग घेऊ नका. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि खानाव टीम आपण देखील स्पीडअप करा, कारण की सेकंद सत्रामध्ये तुम्हाला आता लक्ष पार करायचं आहे. तब्बल 46 धावांचा प्रवास करायचा आहे आणि 27 धावांचा प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे तुमची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अतिथी मंचकावरती करूया आपण शुभ सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रेक्षक कमाल कॅचसाठी 2 फॅन ज्यांना आम्हाला पुरस्कृत केले ते आदरणीय सन्मान्य संतोष शेठ शिलके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केले जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन हरेशदादा शिलके यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा. संतोष शेठ शिलके ज्यांचं अगदी दमदार योगदान या स्पर्धेमध्ये राहिल्या. प्रेक्षक कमाल कॅचसाठी त्यांच्या माध्यमातून 2 प्रेक्षकांना नक्कीच फॅन दिलं जाईल. कोणते 2 लकी प्रेक्षक राहतील या स्पर्धेमध्ये ज्या ऐवा कॅच पकडते यांना फॅन अंतिम दिवसामध्ये घेऊन जातील हे पाहणं गरजेचं आहे. संतोष शेठ शेळके यांचं इथे शुभ सन्मान केलं जात आहे. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आणि आम्ही आयोजकांच्या माध्यमातून कॉम्बॉक्स मधून तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेल्या. चेंडूची पूर्तता करा आयोजकांना विनंती करेन.
तर सेकंड 17 लक्ष 47 47 धावेचा प्रवास घेतलेला लक्ष कशा रीतीनं पार करेल तो मात्र जगदंब गावदेवी खानाव संघ सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज संजीव पाटील आणि त्याला साथ देत असताना प्रतीक पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवरती कॉम बॉक्स मधून देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा. इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीचा मान त्या संघाला दिला जाईल. त्याच्यामुळे एखाद्या ट्रॉफीसाठी लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडला आयशा 11 बोरले आणि त्याला फाईट करत असताना जगदंबा गावदेवी खानाव. तर सलामीवीर दोन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील ऑन स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती संजीव पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दर्शन पाटील. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील बिग ब्रँड आणि ते दाखवा लागेल दोन्ही संघांना आमने सामने केले असताना. 24 बॉल 47 47 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये जगदंबा गावदेवी खानाव टीम समोर. यस पंचांचा सिग्नल ग्रीन आणि इथे मात्र पहिला बॉल गोलंदाज दर्शन पाटील हा मुख्य ट्रम कार्ड आहे आणि इथे मात्र गेम चालू. पहिलाच बॉल गोलंदाज तयार दर्शन पाटील. पहिलाच बॉल हो इथे घडलं काय लो पुलटाच बॉल त्याच्यामध्ये फटका मिस झाला. एस्टांचा वेध घेतला त्रिपलाची फलंदाज पात प्रतीक पाटील हा पहिला धक्का जगदंबा गावदेवी खानाव टीमला. पहिला बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज लगेच आपण जा, आपण सेट राहा जेणेकरून आऊट झाल्यानंतर लगेच नवीन फलंदाजाला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर फलंदाज सचिन मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट. पूर्णपणे संधी होती फलंदाजाकडे मात्र प्रतीक पाटील त्या संधीचा तुम्हाला फायदा उचलता आला नाही. जिथे विकेट गमावं लागला आणि पहिला धक्का खानाव टीमला. 47 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. त्याच्यामुळे अशा चुका मॅच मध्ये भरपूर कर्तनकार राहतील सध्या खानाव टीम साठी. जर असे बॉल तुम्ही मिस केल्या तर मॅच पासून दूर जाल. सेकंड बॉल गोलंदाज तयार दर्शन पाटील समोर सचिन मुंडे. पुलटास होता चेंडू हवेमध्ये थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते. थोडासा वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधून आलाय आज चौकार. चौकार आला फलंदाज सचिन मुंडेच्या बॅटमधून आणि इथे मात्र सेकंड बॉलवरती चौकार मारला. वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं जातं फलंदाज सचिन मुंडेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. समोर पुन्हा एकदा फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहता खरं तर सचिन मुंडे ज्याच्या बॅटमधून चौकार आला. दीपक पाटील सर थोडं छायाचित्र टिपत असताना चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खानाव टीमला. ऑफिशियल अंपायर आमचे दीपक पाटील सर या स्पर्धेमध्ये थोडस छायाचित्र टिपत असताना आपण पाहतोय. भरपूर चांगली स्पर्धा. आज आपण विचार करतोय सरांची किती टुर्नामेंट 200+ टुर्नामेंट आहे आज कंप्लीट केल्या. भरपूर टुर्नामेंट मध्ये त्यांचं आपण पंचांची कामगिरी पाहिली आणि आज देखील या स्पर्धेमध्ये तेवढीच चांगलं त्यांचे पंचांची भूमिका पाहायला मिळतं. दुसरा धक्का सचिन मुंडे मैदानातून बाहेर झालाय. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खानाव टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश कर्णुकला 5 धाब्यांसाठी आता संघर्ष करावा लागेल. 47 धाब्यांचं घेते लक्ष्य पार करीत असताना 2 धक्के दिल्यात गोलंदाज दर्शन पाटीलला. चला खानाव टीम आपण फलंदाज सेट राहा.
उमेश कर्णूक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा दर्शन पाटील हा गोलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर आउटफील्ड खराब आणि इथे मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. चौकाराला फलंदाज उमेशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पहिली संघ 8 या खेळावरती 47 धावेचं लक्ष पार करायचा. 2 धक्के लागल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार. आता या बॉलवरती काय रहस्य असेल समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज उमेश कर्णूक एक अनुभवी खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. पाकफुट वरती गेले, पंच केला, मिड विकेट एरिया क्लिअर. जिथे मिळेल षटका 6. बॅटिंग करत असताना उमेश कर्णूक ना आक्रमक रूप धारण केला. जिथे 2 धक्के लागले, थोडासा दबाव आला नक्कीच खाना टीम वरती आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करायचा. या स्पर्धेमध्ये आम्हाला अजिंक्यपद जिंकायचा आणि इथे मात्र तो जिंकण्यासाठी मेहनत करत असताना मॅच मध्ये कानाव संघ षटक्याला 6च्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली 14 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकाचा विचार केला थोडासा मागणं देखील षटक राहिल्यात. सर्व 2 विकेट आल्या, मात्र या षटकामध्ये तब्बल 14 धावा देखील खर्च केल्यात गोलंदाज दर्शन पाटीलला. अजून एक चेंडू बाकी आहे. समोर पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू नक्कीच उमेश कर्णूक हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. जरी फलंदाज प्रतीक पाटील यांना सचिन मुंडे आउट झाला तरी संजू पाटील आणि उमेश कर्णूक एक दोन्ही अनुभवी खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघर्ष करतात खानाव टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल पेबनचा पहिला षटक गोलंदाज दर्शन पाटील समोर उमेश कर्णूक. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली होती, चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. षटक संपण्याचा इशारा दिला विनोद पाटील सरांना आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 14 या खेळावरती. लक्ष 47 होता. आता आमचे स्कोरर विशाल सांगतील की येणाऱ्या 18 मध्ये आता किती धावांची गरज आहे. येणारे 18 बॉल आणि आता 33 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल. प्रतीक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. संजू पाटील इन ऍक्शन मध्ये अगदी जड मध्ये हा बॉल फेकलाय. जिथे थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर आहे. संघ 14 या आकड्यावरती. येणारे 17 बॉल आणि आता 33 धावांची गरज आहे. डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर हा क्रिएट करेल. बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खान व संघावरती. समोर संजू पाटील आहे आज ओपनर हा फलंदाज. थोडस वेट आणि ऑच करण्याचा प्रयत्न जरूर होता. लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव सोडली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये संजू पाटील. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. लेंथ लाईन अगदी चांगली आहे आणि मागे 2 बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज प्रतीक पाटीलनं आणि तिथे शांत ठेवलं सध्या संजू पाटीलला. तुम्हाला डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहतील कारण प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळल्या डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. तो मात्र खानाव टीमला समीकरण पाहिलं तर आता पॉज शिल्लक 16 आणि 16 मध्ये करायच्या 32 धावा. अलाउंड द कार्पेट हा फटका केलाय. सिंगल कंप्लीट झाले. एकच धावेनं समाधान मानावा लागला. सिंगल डबलनं खुश असते सध्या शैलेवन बोरले संघ कारण की मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये खानाव टीमला आणि मोठे फटके येत नाहीये. थोडासा प्रेशर निर्माण झालाय तो मात्र खानाव संघावरती. येणारे 15 बॉल 31 धावांची गरज आहे. प्रवीणचा हाड आता थोडासा वाढलाय. स्पीड थक थक थक. प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर करत असताना मॅच मध्ये
आयशा 11 बोर्ले संघ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तब्बल 14 धाबाला, त्याच्यानंतर या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज प्रतीक पाटील, धावा खर्च केला 3, प्रहार करावा लागेल, अभिनय तो कभी नाही. मॅच मध्ये अजिंक्य पदासाठी तुम्हाला क्वालिफायर व्हायचा सुपर 5 साठी, तर तुम्हाला प्रहार करावा लागेल. इनसाइड आउट फटका चांगला, आउटफील्ड थोडीशी धीमी मात्र चेंडू निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. संजू पाटीलच्या बॅट मधून आलेला हा चौकार जगदंब खानाव टीम साठी आणि संघ 4 ने पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 21 या शुभ अंकावरती. बॅटिंग करत असताना जगदंब गावदेव खानाव. येणारे 13 बॉल 26 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे मात्र फाईट चांगली द्यावी लागेल. दोन्ही टीमला चांगला संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. समोर फलंदाज संजू पाटील अद्याप एक सलामीवीर स्थळ टोकून बसला. शेवटपर्यंत चांगलं खेळ साकारावा लागेल. क्लोज विकेट किपिंग करीत असताना संदेश पाटील हो प्रहार केलाय बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आणि एक चांगला फटका संजू पाटीलच्या बॅट मधून आणि टाळ्या वाजवत असताना आमचे मित्र प्रवीण. आणि इथे 6 धाबा जोडले जातील. 6 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 27-27. आता येणारे 12 बॉल आणि गरज 20 धाब्यांची मॅच मध्ये खानाव टीमला. चला स्पीडअप करा. आपण टीम मीटिंग घेऊ नका. संदेश पाटील आपण स्पीडअप करा कारण की अद्याप एक 2 षटक फेकायचे. अंपायर्स आपण देखील ऑन करा कारण की 2 षटक वेळेवरती फेकणे गरजेचे राहतील. तर येणारे 12 बॉल आणि 20 धाब्यांची गरज मॅच मध्ये तो मात्र खानाव टीमला. मागील बॉल 2 बॉल मध्ये 10 धाबा फलंदाज संजू पाटीलच्या बॅट मधून आणि तिथूनच मॅच मध्ये थोडासा फ्रंट फूट वरती आलाय संघ. बॅटिंग करत असताना जगदंब गावदेवी खानाव संघ. उमेश खनुक संजू पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला अष्टपैलू खेळाडू प्रफुल्ल पाटील चांबो ज्यानं स्वतःवरती आता विश्वास ठेवलाय. पहिलाच बॉल उडवलाय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आवकेच्या बाहेर. दॅट इज अ माइटी पॉवरफुल हिट. ठोकला उमेश कर्णुकनं हा ब्रांड षटकार. 6 धावा 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 33 आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये करायच्या तब्बल 14 धाबा. 11 बॉल 14 धाब्याची गरज. उमेश कर्णुक इन ऍक्शन मध्ये गोलंदाज प्रफुल्ल पाटील. पुन्हा प्रहार केलाय स्ट्रीट ड्राईव्ह. हा देखील चांगला फटका मस्तक पे दस्तक. हा चेंडू फरार मल्तीच्या टोकला हा चौकार. पाहता मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय सध्या. बॅटिंग करत असताना जगदंब गावदेवी खानाव संघ. संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. आयशा 11 बोर्ले टीमला विकेटची गरज आहे. प्रफुल्ल पाटील वरती ठेवला विश्वास आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी होत नाही. जिथे प्रतिप्रहार करत असताना उमेश कर्णुक एक अनुभवी खेळाडू ज्यानं सातत्यानं अनेक वर्ष खानाव टीम साठी भरपूर चांगला खेळ साकारला. तोच अनुभवी खेळाडू सध्या अनुभव पणा लावत असताना मॅच मध्ये. इथे थोडासा लाईन मधून चेंज केलं आणि इथे मात्र ओरपीचा बॉल जड मध्ये बॉल डिलिव्हर केला प्रफुल्ल पाटीलला. जिथे आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतं. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी होणं हे महत्वाचं राहील सध्या बोर्ले टीम साठी. आला डॉट चेंडू. आता समीकरण पाहिलं येणारे 9 बॉल 10 धाब्यांची गरज. प्रफुल्ल पाटील हा गोलंदाज समोर उमेश कर्णुक. हो हा ट्रॅकर होता व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये आणि जोपर्यंत इष्टेक्षक चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत लेग पॅच मध्ये सिंगल मिळेल. एका धाब्याला प्राधान्य दिला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला तब्बल 34 आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये करायच्यात 9 धाबा. 8 बॉल 9चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक मध्ये फलंदाज संजू. हो थोडा स्लोवर बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन. मॅच मध्ये शिरकाव करते हलवापणे सध्या गोलंदाजी करत असताना आयशा 11 बोर्ले संघ. समीकरण पाहिलं आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये करायचे तब्बल 9 धाबा. 7 बॉल 9चं समीकरणचा हा बॉल डॉट राहिला
तर मॅच शेवटपर्यंत शेवटच्या ओव्हर पर्यंत अगदी रोमांच पाहायला मिळेल. गोलंदाज या प्रफुल्ल पाटील अंतिम बॉल देखील डॉट फेकलाय. कमालीचा षटक कमालीचा बॅकअप केला अंतिम क्षणाला प्रफुल्ल पाटीलला. आता येणारे 6 बॉल 8 धावांची गरज आहे. दोन्ही टीमला अगदी कडक संघर्ष करावा लागेल. 6 बॉल आणि 9 धावांची गरज मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना खानावळ टीमला अगदी चांगली मॅच. शेवटचा सामना कसा असावा याचा ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. टीम मीटिंग घेऊ नका, पण स्पीडअप करा विनंती असेल. बोरले टीमला जास्त बेल आपण खर्च करू नका. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. समोर उमेश कर्णुक आणि नॉन स्ट्राईक वरती संजू पाटील. मॅच मध्ये कडा संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा सीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होत्या. मॅच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल त्याच संघात स्वप्न पूर्ण होतील. मात्र कोणत्या संघात स्वप्न पूर्ण होतील आणि कोणत्या संघात स्वप्न अधूर राहतील मॅच मध्ये पाहणं गरजेचं. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्यावरती विश्वास ठेवला आयुष्य 11 बोरले टीमला. तो गोलंदाज मना पाहायला मिळेल. भूषण पाटील एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावरती आता विश्वास ठेवलाय. समोर तेवढाच अनुभवी खेळाडू ज्यांना अनुभव पणाला लावलाय आणि जिथे संघ थोडासा फसला होता तिथून संकटातून बाहेर काढला तोच फलंदाज उमेश कर्णुक इन ऍक्शन मध्ये. पुलटॉस बॉल ऑन साइडला केलाय. गॅप सिलेक्शन, चेंडू वेगाने चाललाय. एक टप्पा बाउन्स लॉंग ऑन बॉडी लाईन बाहेर. 4 धावेसाठी ठोकलाय उमेश कर्णुकने हा चौकार. आता समीकरण बदललाय. येणारे 5 बॉल आणि गरज 5 धावांची. 5 बॉल 5 धावा डिप्रेस करेल का मॅच मध्ये भूषण पाटील. जिथे 6 मध्ये 9 ची गरज होती. पहिलाच बॉल लो फुल टॉस जिथे मध्ये एक चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज उमेश कर्णुकला आणि 4 धावा बॅटिंग करत असताना खानावळ टीमला. अद्यापिक सामना बॅलन्स आहे. इथून गोलंदाजाला 100% योगदान 100% कमेंट मध्ये द्यावे लागेल तेव्हाच मॅच मध्ये शिरकाव करू शकता आयुष्य 11 बोरले संघ. गोलंदाज या पुन्हा एकदा भूषण पाटील. अलक्यातने केला ऑन साइडला मिड ऑन टीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी धाडस मानस नाही. थ्रो अचूक होती, बॅकअप आलं तोपर्यंत संधी साधली. पहा मॅच मध्ये प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि ते वाचवा लागेल मॅच मध्ये आयुष्य 11 बोरले टीमला. अशा स्थितीमध्ये तुम्ही खर्च केलेला एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी भरपूर मागणार राहतील. समीकरण येणारे 4 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये 3 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे खानावळ टीमला येणाऱ्या 4 बॉल मध्ये कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज उमेश कर्णुक दमदार योगदान देत असताना सध्या खानावळ टीम साठी हा प्रकारचा सामना फिनिश केला. आणि 4 दिवसामध्ये अभिनंदन टीम सुपर 5 साठी दाखल झालाय संघ जगदंबा गावदेवी खानावळ संघ. हार्ड लक या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. चांगला खेळ साकारला आयुष्य बोरले टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मॅन ऑफ द मॅच 11 बॉल 32 धावांची उपयुक्त केली साकारणारा उमेश कर्णुक ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. एक लेजंड प्लेयर, एक अनुभवी खेळाडू अंतिम क्षणाला अगदी चांगला खेळ साकारला आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. चला उमेश आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करा. त्याच्यानंतर आपण छायाचित्र टिपा. आम्हाला घरी जायचे. उमेश या आपण एक साथ जाऊ मग ये. तरी ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन संतोष शेठ शेलगे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला